आणि उबाठाकडून अंबादास दानवे यांना परिषदेवर उमेदवार म्हणून घोषणा झाल्यानंतर मी महाविकास आघाडीचाच उमेदवार आहे असं अंबादास दानवे यांनी म्हटलं। अंबादास दानवे यांनी जरी स्वतःला महाविकास आघाडीचा उमेदवार आहे असं म्हटलं असलं तरी महाविकास आघाडीमधले उर्वरित दोन पक्ष म्हणजे काँग्रेस आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांनी अंबादास दानवे यांना आपला पाठिंबा अजूनही घोषित केलेला नाही। त्यामुळे या निवडणुकीमध्ये काँग्रेस किंवा शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस वेगळा उमेदवार देणार आहे का? शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका जर काँग्रेसने वेगळा उमेदवार दिला तर नेमकी काय असणार आहे या संदर्भात अजूनही कोणतीही स्पष्टता नाही। मात्र अंबादास दानवे यांच्या मते आपण महाविकास आघाडीचेच उमेदवार आहोत। मला याच्यापूर्वीची कोणती कल्पना म्हणजे मला आज सकाळपर्यंत कोणती माहिती नव्हती। मला आता दुपारी तासाभरापूर्वी ही बातमी कळालेली आहे आणि मला असं वाटतं मी उद्धवजी ठाकरे साहेब आणि शिवसेना पक्षाचा मनपूर्वक आभार मानतो, सगळ्या नेत्यांचं पण। कारण सगळ्यांचा आग्रह माझ्यासहित सगळ्यांचा आग्रह माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी सभागृहात असावं, परिषदेत जावं अशी भूमिका असताना उद्धवजी ठाकरे साहेबांनी आणि महाविकास आघाडीने सगळ्यांशी चर्चा करून माझी उमेदवारीची घोषणा केली। मला असं वाटतं मी निश्चित पक्षाचा तर ऋणीच राहील। जेव्हा मी हे स्पष्टपणे सांगितलं की आमचे प्रांताध्यक्ष सकपाळ साहेब हे दिल्लीलाच आहेत, या सगळ्या गोष्टी घडामोडी होत असताना आम्ही सगळे जबाबदार आहोत, त्यामुळे त्या जबाबदारीनेच त्या सगळ्या गोष्टी होतील। आतापर्यंत या बाबतीतची अधिकृत माहिती किंवा अधिकृत घोषणा ही प्रांताध्यक्षच करू शकतील। मी भाई जगताप किंवा इतर कोणीही ते करू शकणार नाही। पण मी तुमच्याबरोबर एक गोष्ट शेअर केलेली आहे, माझी जी माहिती आहे ती अशी आहे की काँग्रेस पक्ष कदाचित कदाचित आपली उमेदवारी याच्यामध्ये दाखल करेल।